संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला मुद्दा आता जालना जिल्ह्यात येऊन पुन्हा ठेपला आहे। यामुळे जालना जिल्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे। यामध्ये विषय म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा हा संपूर्ण राज्यभर गाजला आणि हाच मुद्दा घेऊन सरकारने अनधिकृतपणे पुतळा बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे। आणि यात जालना जिल्ह्यातील महाकाळापासून जवळच असलेल्या सुरमापुरी तालुका अंबड येथे बाळू रामराव आवारे हा अनधिकृतपणे मागील काही वर्षांपासून महापुरुषांचे फायबर पुतळे बनवत लोकांना गंडा घालत असून लाखो रुपये उकळत होता। अखेर त्याचा भांडाफोड झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी मागणी केली आहे की याच्या पाठीमागे मनोज जरांगे पाटील यांचा वरद हस्त आहे आणि त्याच्याच भरोशावर या बाळू आवारेने राज्यभरात अनधिकृतपणे महापुरुषांचे फायबरचे पुतळे पुरवले व महापुरुषांचा सुद्धा अपमान केला आहे। जे पुतळे पंचधातूचे असायला पाहिजे होते ते थोड्याफार पैशांसाठी त्यांनी या पंचधातूच्या पुतळ्यांना फायबरचे बनवून महापुरुषांचा सुद्धा अपमान केला आहे। त्यामुळे याचा जो म्होरक्या आहे तो मनोज जरांगे असून जरांगेवर सुद्धा गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवनाथ वाघमारे ओबीसी नेते यांनी केलेली आहे। याविषयी माहिती नवनाथ वाघमारे ओबीसी नेते महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 9/4/2026 रोजी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। छत्रपती शिवरायांचे पुतळे गेल्या 6 महिन्यापासून कुठतरी बेकायदेशीररित्या बनवल्या जात होते आणि छत्रपती शिवरायांचा त्यामध्ये अवमान आहे, कारण ते पुतळे फायबरचे होते। ज्या महान राजाचे पुतळे धातूचे असले पाहिजे ते पुतळे कुठतरी लोकांना गंडवायचं आणि 20-25 हजारात प्लास्टिकचा पुतळा तयार करायचा आणि लोकांना 1-1.5 लाखात विकायचा, हे बनवण्याचा अशा बनवून लोकांना फसवण्याचा कारखाना गेल्या 6 महिन्यापासून वडीगोद्रीच्या आसपास महाकाळा गावामध्ये सुरू होता आणि तो अतिशय जरांगेचा निकटवर्ती आहे, जरांगेचा लाडका कार्यकर्ता आहे। गेल्या 2011 पासून जरांगेच्या शिवबा संघटनेचा त्या काळी तो पदाधिकारी होता, त्याची सुद्धा मी तुम्हाला फोटोज दाखवू शकतो। तो पदाधिकारी आहे त्या शिवबा संघटनेचा आणि आज जरांगे तो आवारे बाळू आवारे गुतल्याच्या नंतर जरांगे म्हणतोय माझा आणि त्याचा काही संबंध नाही, मला माहित नाही। आणि खरं तर प्रशासनाला सुद्धा ह्या गोष्टी कळत असतात की एवढा मोठा अवैधरित्या कारखाना चालवणं हे छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचं काम नसतं। याच्यामध्ये जरांगेचा त्यामध्ये वरद असतंय, जरांगेची त्याच्यामध्ये पार्टनरशिप आहे, हा माझा आरोप आहे। कारण जरांगे आता प्रत्येक वेळी जरांगे कार्यकर्त्याला च्या विरोधात अंगलट आल्याच्या नंतर कार्यकर्त्यांना सोडून देण्याचं काम जरांगे करतोय। ज्याप्रमाणे आपला अमोल खुने कोपर्डीच्या घटनेमध्ये अमोल खुने त्यांचा अतिशय जवळचा लाडका राईट हँड असणारा कार्यकर्ता आणि आज त्या अमोल खुनेंवरच खोटे नाटे आरोप करून अमोल खुनेला सगळ्या गोष्टी गौड बंगाल जुन्या काळात यांनी काय कारनामे केले जरांगेचे ते माहीत असल्यामुळं त्या अमोल खुनेंनाच आत गुंतवण्यासाठी हा खटाटोप करतोय, प्रयत्न करतोय। त्याचप्रमाणे आता बाळू आवारे गुतला म्हणजे बाळू आवारेला एकट्याला सोडून द्यायचं, परंतु प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की एकटा बाळू आवारे यामध्ये नाही, जरांगेची सुद्धा यामध्ये नार्को टेस्ट करा, एसआयटीची चौकशी करा आणि ज्या ज्या गावात अवैध पुतळे बसवलेत ते दिलची ज्या लोकांवर कारवाई झाल्यात यांच्या सुद्धा एसआयटी चौकशी करणे गरजेचं आहे। कारण की ज्या महान राजा छत्रपती शिवरायांचा पुतळा गावगाड्यातील सर्व जाती धर्मातील लोकांसोबत चर्चा करून मोठ्या महत्वाच्या जाग्यावर आणि धातूचा पुतळा बसवणं गरजेचं असताना तुम्ही चोरून जिथं वादित जागा जिथं वाद वाढल अशा जागेवर बसून जातीत जर भांडणं लावून दंगल पेटवण्याचं जर कोणी कटकारस्थान करत असेल तर यामध्ये जरांगे त्या बाळू आवारेच्या खांद्यावर बंदूक ठेवून करतोय। त्यामुळे जरांगे आणि बाळू आवारेची नार्कोटेज झाली पाहिजे आणि विशेषतः एकट्या बाळू आवारेवर कार्यवाही करण्याऐवजी जरांगेवर सुद्धा ती कारवाई झाली पाहिजे, जरांगेला सुद्धा तात्काळ अटक झाली पाहिजे, ही माझी राज्याचे गृहमंत्री, गृह विभाग आणि मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती आहे।